Okay. Hello everyone. So in previous lectures, we have discussed the metric spaces and the examples on metric spaces and some properties also we have discussed there. Now in present lecture, we will introduce the next point, that is the open and closed sets. So in today's lecture, we will see about the open sphere, closed sphere, and some examples of that. So let us begin with the definition of open and closed spheres. Write down the heading open and closed sets. First of all, write the heading open and closed sets. सुरुवातीला heading लिहा open and closed sets. Write down open and closed sets. Just 1 minute. Let me share my screen. Open and closed sets. Write down लिहा ओपन अँड क्लोज्ड सेट्स. आपला पुढचा पॉइंट आहे हा ओपन अँड क्लोज्ड सेट्स. इन दॅट आपल्याला डेफिनेशन पाहिजे ओपन अँड क्लोज्ड स्पियर्स. सब हेडिंग लिहा ओपन अँड क्लोज्ड स्पियर्स. पहा ओपन सेट किंवा ओपन इंटरवल आणि क्लोज्ड इंटरवल हा भाग आपण पाहिला होता बरं का. तसाच थोडासा हा एक्सटेंडेड कन्सेप्ट आहे मेट्रिक स्पेस मध्ये. म्हणजे रियल लाईन with a usual metric is a metric space, and in that real line open interval is nothing but the open sphere. रियल लाईन मध्ये ओपन इंटरवल जो असतो तो मेट्रिक्स ओपन स्पियर असतो and closed interval is a closed sphere. We are going to define, but open interval on a real line म्हणजे कॅपिटल R कॉमा डी हा युजुअल मेट्रिक म्हणजे युजुअल डिस्टन्स आहे तुमचं. म्हणजे डी बरोबर डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. म्हणजे रियल लाईन वर जो डी असतो ना, समजा एक्स कॉमा वाय, इट इज इक्वल टू सिम्पली मॉड ऑफ एक्स मायनस वाय असतो. हा युजुअल मेट्रिक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह डिफरन्स म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन द रियल लाईन असतं. तर विथ रिस्पेक्ट टू धिस मेट्रिक जो ओपन इंटरवल असतो ना, तो म्हणजे ओपन स्पियर असतो. ओपन इंटरवल in R, open interval I'm saying now. I'm not saying the ordered pair. It is the open interval A comma B is equal to the set of all x belong to R such that A less than x less than B. तर हा म्हणजेच एक ओपन स्पियर असतो. आपण इथे डिफाइन करणार आहोत, बट मी तुम्हाला जस्ट थोडस प्रिव्हियस जे नॉलेज आहे ना, आणि हा म्हणजे क्लोज्ड स्पियर असतो. याच्यामध्ये बाउंड्रीज असतात. म्हणजे बाउंड्रीज नसल्या की ओपन इंटरवल असं आपण त्याला म्हटलं होतं, आणि बाउंड्रीज असल्या म्हणजे द सेट ऑफ ऑल रियल नंबर्स विच आर ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी याला आपण ओपन इंटरवल असं म्हटलं होतं. आणि द सेट ऑफ ऑल रियल नंबर्स विच आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए अँड लेस दॅन ऑर इक्वल टू बी आपण याला क्लोज्ड इंटरवल म्हटलं होतं. आता आपण हाच कन्सेप्ट थोडासा मॉडिफाय करून ओपन स्पियर अँड क्लोज्ड स्पियर इन मेट्रिक स्पेसेस है ना. तर याच्यामध्ये आता स्पियर म्हटलं की त्याला रेडियस आली. इथं रेडियस नव्हती, मी फक्त तुम्हाला आयडिया सांगितली की ओपन म्हणजे काय आणि क्लोज्ड म्हणजे काय. म्हणजे वेन देअर आर बाउंड्रीज देन इट इज कॉल्ड ॲज क्लोज्ड, अँड इफ देर इज नो बाउंड्री देन इट इज कॉल्ड ॲज ओपन. आता स्पियर किंवा सर्कल असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याला रेडियस आली. आता रेडियस म्हणजे एका है ना फिक्स्ड पॉइंट पासून एका ठराविक अंतरावर असणारे जे पॉइंट्स आहेत है ना,
तो जो सेट आहे त्याला आपण ओपन स्पियर असं म्हणू शकतो. फक्त अट एवढीच आहे की द बाउंड्री पॉइंट शुड नॉट बी देअर. मला काय म्हणायचं कळतं का? समजा आपण रिअल लाईनच घेतला, तर रिअल लाईन मध्ये ओपन स्पियर कसा असतो बघा, मी पुन्हा एकदा दाखवतो. आता मी ओपन इंटरवल सांगितला. आता रिअल लाईन वर ओपन स्पियर कसा असतो? समजा हा एक पॉइंट ए आहे, तर ह्या रिअल लाईन वर ए पासून इकडे काहीतरी अंतरावर, समजा आर अंतरावर, आणि डाव्या बाजूला सुद्धा आर अंतरावर किंवा आर पेक्षा कमी अंतरावर, म्हणजे हे दोन पॉइंट सोडून द्या बाउंड्रीचे, जे आर अंतरावर आहेत एक्झॅक्टली ते सोडून द्या आणि मधले सगळे घ्या. हा म्हणजे तुमचा ओपन स्पियर सेंटर्ड ॲट ए अँड रेडियस आर. हा जो दिसतोय मधला भाग म्हणजे ए पासून आर पेक्षा कमी अंतरावर असणारे सर्व पॉइंट्स, म्हणजे आर सोडून आर अंतरावरचे सोडून द्या फक्त. मग ए पासून आर अंतरावर उजव्या बाजूला हा ए प्लस आर असेल आणि डाव्या बाजूला ए मायनस आर असेल. म्हणजे आता जो इथं दिसतोय रेड कलरचा जो इंटरवल आहे तो ओपन इंटरवल ए मायनस आर कॉमा ए प्लस आर. मी रेडियस काही घेऊ शकतो, त्या पुस्तकात आरच घेतलेली आहे, इट मे बी डेल्टा वगैरे काही पण घेऊ शकता रेडियस, पण इथं आर घेतलेली आपण. समजलं? तर हा ओपन स्पियर आहे. मग ओपन स्पियर सेंटर्ड ॲट ए विथ रेडियस आर, याला जो सिम्बॉल दिलेला आहे ना तो हा. लक्षात घ्या, मी रिअल लाईन वर दाखवतोय. वी मे डिफाईन द ओपन स्पियर इन एनी मेट्रिक स्पेस, म्हणजे प्लेन वर डिफाईन करू शकता किंवा 3 डायमेन्शनल स्पेस वर डिफाईन करू शकता किंवा n डायमेन्शनल इक्लिडियन स्पेस मध्ये सुद्धा आपण ओपन स्पियर डिफाईन करू शकतो. म्हणजे त्या मेट्रिक नुसार दिलेल्या फिक्स्ड पॉइंट पासून है ना आर पेक्षा कमी अंतरावर असणारे जे पॉइंट्स आहेत, असा सर्व जो लोकस असेल, सेट असेल, त्याला आपण ओपन स्पियर असं म्हणतो. तर हे जे आता सध्याचा सोपा, सगळ्यात सोपा ओपन स्पियर येतो, त्याला आपण असं डिनोट करतो, एस आर ऑफ ए. एस आर ऑफ ए म्हणजे काय? इट इज द सेट ऑफ ऑल एक्स इन दॅट गिवन मेट्रिक स्पेस है ना, विच आर at a distance less than r from the fixed point a. म्हणजे a पासून जर का x चं अंतर r पेक्षा लहान असेल तर तो x कुठे असतो? ओपन स्पियर मध्ये असतो. ओपन स्पियर कन्सिस्ट ऑफ दोज पॉइंट्स है ना विच आर at a distance less than r from the fixed point है ना. म्हणजे हा जो सेंटर, या a ला मला सेंटर म्हणता येईल आणि r ला मला रेडियस असं म्हणता येईल. लक्षात यायला ना? काहीच नाही बघा. ओपन स्पियर याचा अर्थ फक्त बाउंड्री नसते त्याच्यामध्ये, आणि क्लोज्ड स्पियर म्हणजे बाउंड्री असली पाहिजे. एक दुसरी गोष्ट, ओपन स्पियर म्हणजे त्या सेंटर पासून या रेडियस पेक्षा, आर ही रेडियस आहे, रेडियस पेक्षा है ना कमी अंतरावर असणाऱ्या सर्व पॉइंटचा तो लोकस आहे, त्याला ओपन स्पियर म्हणायचे. आणि क्लोज्ड मध्ये आर अंतरावरचे पण येणार, मधले तर येणारच आहेत. क्लोज्ड स्पियर म्हणजे काय? इट इज द सेट ऑफ ऑल numbers किंवा all elements, numbers म्हणण्यापेक्षा all elements of that metric space which are at a distance less than or equal to r, less than or equal to r असं म्हटलं. इक्वल टू चे पण चालतात क्लोज्ड मध्ये, ओपन मध्ये मात्र लेस दॅन चेच पाहिजे. सो लेट अस राईट द फॉर्मल डेफिनेशन ऑफ ओपन अँड क्लोज्ड स्पियर्स. मला वाटतं तुम्हाला हा कन्सेप्ट कसा एक्सटेंड झाला, म्हणजे इंटरवल पासूनच तो स्पियर हा कन्सेप्ट मॉडिफाय झालेला आहे. हा लेट कॅपिटल एक्स कॉमा डी एक मेट्रिक स्पेस घ्या. आता मेट्रिक स्पेस मध्ये डिफाईन करायचे. मी तुम्हाला हे बाजूला जे घेतले होते ना ते पण मेट्रिक स्पेसच होते, पण तुम्हाला थोडं थोडं त्याचं नॉलेज होतं ओपन इंटरवल, क्लोज्ड इंटरवल, त्यामुळे मी तिथून सुरुवात केली होती. आता इथे फॉर्मल डेफिनेशन घ्या. बी एनी मेट्रिक स्पेस, बी एनी metric space and a belong to x and small a belongs to x, comma then for any r greater than 0, for any r greater than 0, comma the set खालच्या वेळी लिहा एस आर ऑफ ए. हे ओपन स्पियर सेंटर्ड ॲट ए विथ रेडियस आर चं नोटेशन आहे. इट इज द सेट ऑफ
all those elements of capital X which are at a distance less than r from the fixed point A. म्हणजे SR ऑफ A मध्ये असे सर्व x आहेत ज्यांचं A पासूनचं अंतर r पेक्षा कसं आहे, कमी आहे. याला ओपन स्पियर म्हणतात. इज कॉल्ड as an open sphere. It's called as an open sphere. or याला दुसरं नाव आहे ओपन बॉल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ओपन बॉल है ना. ओपन स्पियर म्हणता येईल किंवा त्याला तुम्हाला ओपन बॉल असं पण म्हणता येईल. ठीक आहे ना. बाउंड्रीज आर नॉट देअर एवढं याच्यात महत्वाचं आहे. ऑफ रेडियस आर, रेडियस आर आहे, ऑफ रेडियस आर अँड सेंटर ॲट ए. त्याचं जे सेंटर आहे ते ए ला आहे. अँड सेंटर ॲट ए. ठीक आहे ना. ए हा सेंटर आहे, आर ही रेडियस आहे ना. ए पासून आर पेक्षा कमी अंतरावर असणाऱ्या सर्व पॉइंट्सचा तो सेट आहे. इथं अंतर म्हणजे मेट्रिक आहे बरं का. अंतर म्हणजे नॉट नेसेसरी इट इज द डिस्टन्स, युजुअल डिस्टन्स नाही येतो, इट इज द मेट्रिक. मग तो जसा डिफाईन केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला डी ऑफ एक्स ए लेस दॅन जर आर मिळाला तर एक्स कुठे असतो, एस आर ऑफ ए मध्ये असतो. म्हणजे व्हेन एव्हर डी ऑफ एक्स ए इज लेस दॅन आर देन एक्स बिलॉंग्स टू द ओपन स्पियर एस आर ऑफ ए. आणि क्लोज्ड मध्ये हे सगळेच पॉइंट्स असतात आणि त्याच्यात ऍडिशनल काय असतं माहिती आहे का, जे आर अंतरावर आहेत. म्हणजे इथं फक्त लेस दॅन ऑर इक्वल टू करायचे त्या आरच्या जागी. आर जो आहे ना या जागी, म्हणजे इथं फक्त जर लेस दॅन ऑर इक्वल टू आर टाकलं की झालं क्लोज्ड स्पियर. ओके, सो होप ऑल ऑफ यू हॅव गॉट. त्याच्यानंतर लिहा डेफिनेशन ऑफ क्लोज्ड स्पियर. खालच्या लिहा क्लोज्ड स्पियर. सेम लिहायचे. बाकी अजम्पशन सगळे तेच, मेट्रिक स्पेस वगैरे लिहा. द सेट खालच्या लिहा एस आर. इथं ब्रॅकेट सुद्धा रेक्टँग्युलर वापरा क्लोज्ड साठी, कारण सेम नोटेशन वापरलं तर कळणार नाही ना ओपन कोणता आणि क्लोज कोणता आहे. तर इथं क्लोज्ड ब्रॅकेट जो आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट वापरतो क्लोज्ड इंटरवल साठी तोच इथं ओपन इंटरवल साठी जो ब्रॅकेट वापरला तोच वापरलाय. म्हणजे थोडस सिमेट्री आहे त्याच्यामध्ये. सो एस आर ऑफ ए इज द सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग टू कॅपिटल एक्स. असे सगळे एक्स जे की आर आणि आर पेक्षा कमी अंतरावर आहेत. म्हणजे आर अंतरावरचे पण चालतात याच्यात. याच्यामध्ये आपल्याला आर अंतरावर असणारे सुद्धा चालतात. आणि दिस इज कॉल्ड ॲज द क्लोज्ड स्पियर. याला काय म्हणतात, क्लोज्ड स्पियर असं म्हणतात. इज कॉल्ड ॲज, तेच लिहा वाक्यवरच, इज कॉल्ड ॲज, फक्त ओपनच्या ऐवजी क्लोज लिहा. इज कॉल्ड ॲज अ क्लोज्ड स्पियर. इट्स कॉल्ड ॲज a closed sphere of radius r of radius r and centered at a and centered at small a. याचा सेंटर ॲट ए आहे आणि रेडियस आर आहे. दोन्ही मध्ये फरक फक्त 2 पॉइंटचा आहे. म्हणजे बाउंड्री पॉइंट, 2 म्हणण्यापेक्षा बाउंड्रीच्या पॉइंटचा आहे. 2 पॉइंट म्हणता येणार नाही. जर रिअल लाईनवर असेल तर 2च पॉइंट जास्तीचे असतात क्लोज्ड मध्ये. पण जर का तो प्लेन असेल, आर स्क्वेअर असेल तर देयर विल बी इनफायनाइट पॉइंट्स है ना. म्हणजे बाउंड्रीवरचे पॉइंट्स. क्लोज्ड स्पियर मध्ये बाउंड्रीचे पॉइंट्स येतात. क्लोज्ड स्पियर मध्ये बाउंड्रीचे पॉइंट्स येतात आणि ओपन स्पियर मध्ये बाउंड्री पॉइंट्स म्हणजे जे बाउंड्रीवर आहेत, जे आर अंतरावर आहेत एक्झॅक्टली, ते ओपन मध्ये नसतात. एवढा 2 मधला फरक लक्षात घ्या. अँड नाउ लेट अस सी द एक्झाम्पल. मी जे आता सांगितलं होतं एक्झाम्पल रिअल लाईनचं, तेच इथं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे जो ओपन इंटरवल असतो ना तो ओपन स्पियर सारखा बिहेव करतो. फक्त काय की ए पासून आर अंतरावर उजव्या बाजूला आणि ए पासून आर अंतरावर डाव्या बाजूला या सर्व पॉइंट्सचा तो लोकस असेल. मग तो रिअल लाईनवर ओपन इंटरवल असतो है ना. रिअल लाईनवर आर पेक्षा कमी अंतरावरचे उजव्या बाजूचे आणि डाव्या बाजूचे है ना, असा जो इंटरवल असेल किंवा असा जो सेट असेल तो म्हणजे ओपन इंटरवल असेल. सो राईट डाऊन दॅट example of open sphere in the real line. लिहा examples.
illustrations. These are the examples that describes the concept clearly. म्हणजे तो कन्सेप्ट लक्षात यावा याच्यासाठीचे हे काही एक्झाम्पल्स आहेत की नेमकं ओपन स्पियर काय असतं आणि क्लोज्ड स्पियर काय असतो. लहा लेट एक आपण घेऊया आर आपला. लेट आर कॉमा डी बी अ metric space of real numbers, all real numbers, of all real numbers with usual metric. Usual म्हणजे distance metric. With usual म्हणजे distance metric बरं का, साधं जे distance असते with usual metric d, जे distance between two points. तर याच्यात जो काय म्हणतात ओपन स्पियर असतो तो काय असतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला फिगर दाखवतो फास्ट की हा समजा तुमचा रियल लाईन आहे ना, आणि समजा या ठिकाणी तुमचा ए आहे. तर ए पासून आर पेक्षा कमी अंतरावर म्हणजे हे अंतर आर आहे आणि इकडे पण येईल ना मग डाव्या बाजूला पण दोन्ही बाजूला असेल. आर पेक्षा कमी अंतरावर असणारे पॉईंट. आर अंतरावर कोण असणार आहे. आर अंतरावर ए प्लस आर असेल कारण इथे ए आहे, उजव्या बाजूला प्लस करावं लागेल आणि डाव्या बाजूला आर अंतरावरचा जो पॉइंट आहे तो मायनस आहे. तर आपल्याला आर अंतरावरचा नकोय, आर पेक्षा कमी अंतरावरचे पाहिजेत. तर ह्याला फक्त सोडा लास्टच्या पॉइंट्स ना, म्हणजे याला गोल करा असं हॅलो एम्प्टी सर्कल करा म्हणजे एम्प्टी बबल द्या त्याच्यावर म्हणजे ते एक्सक्लूड झालेले. ओके देन लिहा, देन खालच्या वेळी लिहा देन एस आर ऑफ ए म्हणजे याच्यात जो ओपन स्पियर आहे मी कन्सेप्ट एक्सप्लेन केला बरं का. एस आर ऑफ ए इज इक्वल टू, आता डेफिनेशन प्रमाणे ते असं आहे की इट इज द सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल आर सच दॅट की जे कशा आहेत ए पासून आर पेक्षा कमी अंतरावर आहेत म्हणजे डी ऑफ एक्स कॉमा ए इज लेस दॅन आर. हे मूळ झालं बरं का, हे मूळ कन्सेप्ट झाला. बट ऍक्च्युअली मग आता हे इथं दाखवलेलंच आहे ना, म्हणजे आर पेक्षा कमी अंतरावर इथे युजुअल मेट्रिक आहे. युजुअल मेट्रिक आहे म्हणजे काय, असे सगळे एक्स जे की ए मायनस आरच्या पुढे आहेत आणि ए प्लस आरच्या मागे आहेत. फिगरवरून जास्त क्लिअर होत आहे बरोबर आहे. आणि मग हा जो सेट आहे ना ए मायनस आरच्या पुढच्या आणि ए प्लस आरच्या मागचे रिअल नंबर्स, हे रिअल नंबर्स आहेत ना, त्यामुळे त्याला आपण ओपन इंटरवल म्हणू शकतो. हा ओपन इंटरवल ए मायनस आर कॉमा ए प्लस आर. मला वाटतं की हा कन्सेप्ट तुम्हाला ओपन स्पियर लक्षात घ्या. स्पियर म्हणजे चेंडू असं नाही बरं का. हे इथे मेट्रिक स्पेसेस मध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्पेस मध्ये जो स्पियर असेल तो दॅट विल डिपेंड ऑन द मेट्रिक. तो मेट्रिक कसा डिफाईन केलेला आहे त्यानुसार आपल्याला ओपन स्पियर मिळणार आहे. म्हणजे जर आपण वन डायमेन्शन म्हणजे रिअल लाईन घेतली तर त्यामधला जो ओपन स्पियर असेल तो म्हणजे एक सिंपल इंटरवल असेल, ओपन इंटरवल असेल आणि क्लोज्ड स्पियर म्हणजे क्लोज्ड इंटरवल असेल. ओके सो लेट अस राइट द क्लोज्ड इंटरवल अँड द क्लोज इज अन ओपन इंटरवल. हा काय इज अन ओपन स्पियर, हा एक ओपन स्पियर आहे. इज अन ओपन स्पियर इन आर कॉमा डी. सध्याचा जो आर कॉमा डी आहे त्यातला हा ओपन स्पियर. सो सिमिलरली लेट अस राइट द क्लोज्ड स्पियर. याच पद्धतीने क्लोज्ड स्पियर लिहा. लिहा दी सेट एस आर ऑफ ए. आता इथं क्लोज्ड स्पियर एस आर ऑफ ए आहे. डेफिनेशन प्रमाणे तो सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग टू आर. सध्याचा जो मेट्रिक आहे तो आर आहे, आपला मेट्रिक स्पेस आर आहे. सच दॅट डी ऑफ एक्स कॉमा ए म्हणजे असे सगळे एक्स जे की ए पासून आर पेक्षा आर आणि आर पेक्षा कमी अंतरावर आहेत म्हणजे आर पण चालतं आणि आर पेक्षा कमी पण चालतात. सो इट इज नथिंग बट द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. आता जे ए पासून आर अंतरावर मागे म्हणजे ए मायनस आर पर्यंत, फक्त इथे इक्वल टू चं चिन्ह येणार आहे बाकी काही नाहीये. आणि ए पासून
आर अंतरावर पुढे असणारे जे पॉइंट्स आहेत असे सर्व एक्स जे की ए मायनस आर पासून ए प्लस आर पर्यंत आहेत, इन्क्लुडिंग द बाउंड्री पॉइंट्स. तर हा म्हणजेच काय असतो, क्लोज्ड इंटरवल ए मायनस आर. म्हणजे जर आपण सिंगल रिअल लाईन मेट्रिक घेतला युज्युअल मेट्रिक नुसार, म्हणजे रिअल लाईन मेट्रिक स्पेस घेतला विथ युज्युअल मेट्रिक, देन ओपन स्पियर मीन्स ओपन इंटरवल आणि क्लोज्ड स्पियर मीन्स क्लोज्ड इंटरवल. मी लक्षात आधी सुरुवात इथूनच केली होती. इज अ क्लोज्ड स्पियर इन आर कॉमा डी. ठीक आहे, क्लोज्ड स्पियर इन आर कॉमा डी. अपेक्षित आहे तुम्हाला हा पॉइंट ओपन स्पियर, क्लोज्ड स्पियर, ओपन इंटरवल, क्लोज्ड इंटरवल यांच्यामधला संबंध लक्षात आलेला असेल. आपण आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया. लेट मी गिव्ह वन मोर एक्झाम्पल. आता बिफोर गोइंग टू दॅट सेकंड एक्झाम्पल, एक सिमिलर जो एक्झाम्पल आहे ना, तो मी तुम्हाला सांगू शकतो की जर का आपण आर स्क्वेअर घेतला आणि युज्युअल मेट्रिक घेतला, युज्युअल मेट्रिक डिस्टन्स मेट्रिक, जे तिसरं एक्झाम्पल आहे आपल्या पुस्तकात ते मी आधी सांगतो कारण ते सोपं आहे. तर आर स्क्वेअर मध्ये लेट कॅपिटल आर स्क्वेअर म्हणजे 2 डायमेन्शन घेतला विथ युज्युअल मेट्रिक डी है ना, बी अ मेट्रिक स्पेस विथ युज्युअल मेट्रिक. युज्युअल म्हणजे डिस्टन्स मेट्रिक बरं का. युज्युअल मेट्रिक डी म्हणजे हा जर तुम्हाला डिफाइन करायचा असेल तर माहितीये कसा डिफाइन करतात, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स मॉड घेऊन. लिहायची काही गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा दाखवायचं असेल तर मी दाखवतो की डी ऑफ एक्स कॉमा वाय इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ युज्युअल मेट्रिक जो आहे ना आर स्क्वेअर मध्ये तो असा असतो. युक्लिडियन मेट्रिक म्हणता येईल याला. एक्स वन मायनस एक्स टू होल स्क्वेअर, सॉरी एक्स वन मायनस वाय वन होल स्क्वेअर प्लस एक्स टू मायनस वाय टू होल स्क्वेअर. वेर एक्स काय घेतलाय माहितीये का मी, एक्स म्हणजे एक्स वन एक्स टू असा घेतलाय बरं का, त्यामुळे तसं होतंय ते. आणि वाय म्हणजे वाय वन वाय टू घेतलाय. डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युल्यात काय करतो आपण, एक्स एक्स ची वजाबाकी कंसाचा वर्ग, मग इथं एक्स म्हणजे हा आहे आणि इथं एक्स म्हणजे हा आहे, म्हणून एक्स वन मायनस वाय वन होल स्क्वेअर आणि हा असा. ओके, हा इथला जो मेट्रिक आहे याच्यात मला आता जायची गरज नाही कारण आपण खूप एक्झाम्पल्स या मेट्रिक स्पेसचे पाहिलेले आहेत. सो हा युज्युअल मेट्रिक असा आहे, युक्लिडियन मेट्रिक म्हणता येईल त्याला. सो लेट आर स्क्वेअर कॉमा डी बी अ मेट्रिक स्पेस विथ युज्युअल मेट्रिक डी. देन आता सांगा मला की याच्यात ओपन स्पियर म्हणजे काय असणार आहे. ओपन स्पियर, आता आर स्क्वेअर म्हणजे 2 डायमेन्शनल प्लेन म्हणजे जी स्क्रीन दिसते तुमच्या समोर ती. मग त्यातला जर एक पॉइंट घेतला मी ए, समजा हा ए पॉइंट आहे, तर ह्या ए पॉइंट पासून आर पेक्षा कमी अंतरावर असणारे पॉइंट्स, आर पेक्षा कमी अंतरावर असणारे पॉइंट्स है ना, हे आर अंतर समजा हे आहे, म्हणजे आर अंतरावरचे सगळे पॉइंट्स म्हणजे सर्कल फॉर्म करतील ते. आर अंतरावरचे सर्व पॉइंट जर आपण घेतले तर ते सर्कल फॉर्म करतील. आणि आपल्याला आर पेक्षा कमी अंतरावरचे पाहिजेत. आर पेक्षा कमी अंतरावरचे म्हणजे हे सगळे मधले पॉइंट्स येणार, म्हणजे इनसाइड ऑफ अ सर्कल येणार. ओपन स्पियर इन धिस आर स्क्वेअर कॉमा डी इज द इंटेरियर, इनसाइड म्हणा किंवा इंटेरियर ऑफ द सर्कल विथ रेडियस आर, आतला भाग. ओके, आणि क्लोज्ड जर म्हटलं तर त्याच्यात फक्त बाउंड्रीचे वाढवायचे, म्हणजे सर्कलचे पण घ्यायचे, इंटेरियर आणि बाउंड्रीचे पण येतील त्याच्यामध्ये. लक्षात येईल तुम्हाला, म्हणजे टू आपल्याला फक्त ओपन स्पियर आणि क्लोज्ड स्पियर हा कन्सेप्ट मी सध्याला सांगतोय. देन द सेट ऑफ इंटेरियर पॉइंट्स, set of interior points of a circle with center at A and radius
आर. इंटेरियर पॉइंट्स बर का, फक्त आतले पॉइंट्स. अँड रेडियस आर इज द ओपन स्पियर. इज द ओपन स्पियर. म्हणजे या केसमध्ये ओपन स्पियर हा इंटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल असणार. आणि जर क्लोज्ड स्पियर लिहायचं असेल तर पॉइंट्स ऑन द सर्कल इन्क्लूड करायचे है ना. अँड द युनियन ऑफ इंटेरियर पॉइंट्स अँड द बाउंड्री पॉइंट्स, म्हणजे सर्कलवरचे पॉइंट्स, इंटेरियर पॉइंट्स आतले, इनसाइड म्हणा इंटेरियर म्हणा. इंटेरियर पॉइंट्स म्हणजे इनसाइड चे जे आहेत आतले, इंटेरियर पॉइंट्स अँड द पॉइंट्स ऑन द सर्कल, आणि सर्कलचे पॉइंट्स अँड द पॉइंट्स ऑन द सर्कल फॉर्म्स दी क्लोज्ड स्पियर. कळलं ना, ओपन स्पियर, क्लोज स्पियर. आता तुम्हाला असंच R3 मध्ये पण करता येईल, म्हणजे आर क्यूब मध्ये, म्हणजे स्पेस मध्ये. आर क्यूब म्हणजे काय, स्पेस असतो, स्पेस है ना, 3 डायमेन्शनल स्पेस, आर क्यूबचा अर्थ. आणि मग आर क्यूब मध्ये ओपन स्पियर म्हणजे आता स्पियर आला, आतले पॉइंट स्पियरच्या, म्हणजे चेंडू जो आहे तो स्पियर आहे, त्याच्या आतले पॉइंट्स म्हणजे ओपन स्पियर. आणि इंटेरियर पॉइंट्स आणि स्पियरचे पॉइंट्स म्हणजे झाला क्लोज्ड स्पियर. जर आर क्यूब घेतला तुम्ही तर आर क्यूबचं R2 पर्यंत ठीक आहे. आणखी आपल्याला एक एक्झाम्पल डिस्क्रीटचं पाहायचंय, बट टाइम इज ओव्हर, सो वी विल सी द एक्झाम्पल. हा, येस सर. आर आणि ए मध्ये डिफरन्स काय सर? काय आर आणि ए मध्ये डिफरन्स सर? आर आणि ए मधला डिफरन्स सर. ए, हा, स्मॉल ए. म्हणजे मला नाही लक्षात आलं, आर आणि ए मधला डिफरन्स म्हणजे. सर तुम्ही ए ऍट सेंटर मध्ये आणि आर काय सर ते? ए सेंटर आहे, ए ऍट, हा, आणि आर? आर रेडियस आहे. ओके सर. आर ही काय रेडियस आहे, लिहिलं ना तिथं, आर इज द है ना, अँड रेडियस आर म्हटले. सेंटर ऍट ए अँड रेडियस आर. म्हणजे ओपन स्पियर असो की क्लोज्ड स्पियर असो, जसं सर्कलचं कन्सेप्ट तसंच स्पियरचा कन्सेप्ट है ना, एक्झॅक्टली सेम. की ए पासून आर अंतरावरचे जर घेतले तर तो सर्कल झाला. ए पासून आर अंतरावरचे पॉइंट 2 डायमेन्शन मध्ये जर आपण बोललो तर ए पासून आर अंतरावरचे पॉइंट सर्कल झाला. आर पेक्षा कमी अंतरावरचे पॉइंट जर घेतले तर मधले सगळे येणार ना, ते पूर्ण रिजन येणार. ए पासून आर पेक्षा कमी अंतरावरचे जर पॉइंट्स घेतले तर इंटेरियर पॉइंट्स म्हणजे सर्कलच्या आतले पॉइंट्स येणार है ना. सो दॅट इज द ओपन स्पियर, मधले पॉइंट्स. आणि इन्क्लुडिंग दोज पॉइंट्स म्हणजे आतले पॉइंट्स आणि बाउंड्रीचे पॉइंट्स पूर्ण सर्कलवरचे, त्याला म्हणायचं क्लोज्ड स्पियर. म्हणजे ज्याच्यात बाउंड्री इन्क्लुडेड असेल त्याला. आता आर म्हणजे रेडियस आहे है ना, ए पासून आर अंतरावर. आपण दोन्ही 3 वेळेस तेच लिहिलेले, मागच्या ह्याच्यात पण पहा, डबल दाखवतो वाटलं तर है ना. इथं पण लिहिलंय, सुरुवातीलाच डेफिनेशन मध्ये पण आला असेल, सेंटर ऍट ए आणि रेडियस आर. ओके, हा इथे पहा, इथं लिहिलंय ना, आर ऑफ रेडियस आर, इथं लिहिलंय त्या पहिल्या ह्याच्यामध्ये शेवटची जी लाईन आहे ही रेडियस आर आहे आणि सेंटर ऍट ए आहे. ठीक आहे, सो आय थिंक वेळ संपलेली आहे. पुढचा पॉइंट एक, आणखी 2 एक्झाम्पल्स आणि मग आपल्याला पुढचा पॉइंट नेबरहुड ऑफ अ पॉइंट शिकायचे, नेबरहुड ऑफ पॉइंट, ओपन सेट आणि मग थिअरम्स असतील. सो आता तरी आपल्याला थांबावं लागेल, टाइम इज ओव्हर, सो यू कॅन गो. थँक यू नाव.